आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतेय. साद तुला भाग 12. एवढ्यात कारच्या डोअरवर टकटक झाली. बाबा बाहेर आले होते. पाहून मल्हारने पटकन चेहरा ठीक केला आणि कारचं डोअर उघडलं. मल्हार, असा कारमध्ये का येऊन बसलायस? आधीच गरम होतंय आणि तू बंद कारमध्ये बसलायस. बाबा, काही नाही, ते जरा बरं वाटत नव्हतं. अरे मग आज चल, आणि आता जेवणाची वेळ झाली आहे. चल थोडं खाऊन घे. नाही बाबा, तुम्ही दोघं खाऊन घ्या, मला भूक नाही आहे. मल्हार, अरे इथं काय करतोयस? शोधून थकलो तुला. एव्हाना आई ही तिथं आली होती. बघ ना, जेवायला चल म्हणतोय तर येतच नाहीये. आता तूच सांग त्याला. बाबा म्हणाले. मल्हार, थोडं खाऊन घे अरे आमच्यासोबत. चल. आईने जरा जबरदस्तीनेच त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन निघाली. मल्हारला अगदीच अंधारमय झाल्यासारखं वाटत होतं. आजीच्या सांगण्यावरून त्याने किती मोठा घोळ घातलाय याची आता कुठं त्याला कल्पना येत होती. आणि आता त्याला काहीच नको वाटत होतं. सध्या त्याला शांतता हवी होती, पण ती कुठे मिळेल हा देखील प्रश्न तर होता. कारण याआधी सत्य माहीत नसताना सुद्धा ना नाईट क्लबमध्ये त्याला शांतता मिळालेली, ना ड्रिंक केल्यावर. आणि आता तर त्याला तीव्र गिल्ट फील होत होता. तो मुकाट्याने आणि उद्विग्न मनाने आईबाबांसोबत गेला आणि त्यांच्यासोबत 2 घास कसे तरी खाल्ले. तो घास खातानाही त्याला शरयूची काय अवस्था झाली असेल, ती आपला किती द्वेष करत असेल या विचाराने आणखीनच कसं तरी झालं. आणि अखेर तो प्रोग्राम संपून ते घरी आले. एरवी मल्हार आईबाबांना घरी जायला सांगून ऑफिसला गेला असता, पण आज त्याला ते अशक्य होतं. रणजितला तिथं सगळं सांभाळायला सांगून तो आईबाबांसोबत घरीच आला. बाबा घरी आल्यावर थोड्या गप्पा करून आराम करायला त्यांच्या रूममध्ये निघून गेले. तसंही आजचा दिवस राहणार होते ते आणि उद्या सकाळी तिथून निघणार होते. बाबा निघून गेले की मल्हार पहिला आईकडे आला आणि तिच्या पायाजवळ बसत आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. आई, मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. काय करू ग आता? त्याचा आवाज जडावला होता. त्याचं अंगही थोडं गरम लागत होतं. मल्हार, अरे तुझं अंग गरम आहे. ते सोड, आधी सांग मी काय करू? हे गिल्ट, हा पश्चाताप मला संपवेल आई. म्हणून सांगत होते रे राजा. मग तू मला आधीच थांबवलं का नाहीस? का नाही सांगितलं होतंस की काय घडलेलं? मला माहीत असतं तुमचं हे सगळं चाललंय माझ्या माघारी तर सांगणार होते ना. मला वाटलंच नाही. आईंच्या मनात अजूनही ती खदखद आहे. पण आई, ती जिवंत असूनही तिच्या फोटोला हार का? का म्हणजे असं काय झालंय? खूप काही झालंय मल्हार. कुठून सुरुवात करू? निनाद आणि तुझ्या आत्याचं प्रेम प्रकरण होतं, पण त्यांनी ते लपवलं म्हणून तुझ्या बाबांना राग आहे. कारण निनाद आणि तुझे बाबा खूप जवळचे मित्र. बस म्हणून, प्रेम होतं म्हणून फक्त. अरे पण ते चुकीच्या पद्धतीने कळालं घरात. कसं सांगू? तुझी आत्या प्रेग्नंट होती आणि मग त्यांनी जाऊन लग्न केलं आणि मग घरी आले डायरेक्ट. ते तुझ्या बाबांना पटलं नाही आणि तुझ्या आजीला तर त्याहूनही पटलं नाही. मुळात आधीच तिच्यावर राग होता त्यांचा. काय? पण का? कारण ती सावत्र होती ना, तुझ्या आजीच्या सवतीची मुलगी. तिचा त्यांना प्रचंड राग आणि म्हणून तुला भडकवलं असेल त्यांनी. ओह, सो सॅड. पण आज योगायोगाने भेटलो त्यांना. आई, किती निरागस हास्य होतं तिच्या चेहऱ्यावर. असं वाटलंच नाही किती वाईट आहे. अरे मग तेच तर सांगते मी. निनाद पण स्वभावाला खूप चांगले. कधीही घरी आले तर वहिनी वहिनी करून खूप मान द्यायचे. बस त्यांनी लपवायला नको होतं. काय माहीत का लपवली एवढी मोठी गोष्ट. आणि मग खूप मोठी फूट पडली घरात. आजीने तर फतवा काढला वंसनच्या फोटोला हार घालायचा.
म्हणजे बिझनेसचं खोटं आहे, त्यात काही वाद नव्हते. नीना, त्यांनी फसवलं नाही आहे ना आपल्याला? अजिबात नाही. हे सगळं खोटं आहे. असं झालं आणि मग तुझे बाबा त्या पार्टनरशिपमधून बाहेर पडले. त्यात बाबांना भरवायला चुकीची माणसं निनाद आणि त्यांच्या मैत्रीवर आधीपासूनच जळत होती. मग मग तू का नाही समजावलंस बाबांना? मी प्रयत्न केला एकदा दोनदा, पण ते फारच खचले होते. आईंचा जीव नसला तरी त्यांचा होता तुझ्या आत्यावर. पण असं झालं आणि त्यांनीही सांगितलं तिचं नाव घरात घ्यायचं नाही. आणि बाबांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला असं म्हणाली आजी. ते काय? हो, केली होती खरं, पण ते गावातले लोक सतत उलटसुलट बोलायचे या कारणाने. आणि वरून आजी होतीच आगीत तेल ओतायला. अरे बाप रे आई, एवढं सगळं झालंय. मी ग आता काय करू? मला प्रचंड गिल्टी वाटतंय. इतक्या दिवसापासून मी समजत होतो मी जे काही केलं ते योग्य केलं, पण आता असं वाटतंय की मी खूप वाईट वागलोय. मी सांगितलं तर ऐकशील मल्हार? तिला माफी माग बेटा. आई त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली. हो, मीही तोच विचार करून तिला कॉल लावला होता, पण तिचा कॉल लागत नाहीये आई. स्विच ऑफ येतोय. त्रास तर झाला असेल ना रे तिलाही. विचार कर ना, तुझीही अशीच एखादी बहीण असती आणि बस बदला घ्यायला म्हणून तिच्याशी कोणी असं वागलं असतं तर आपल्याला त्रास झाला नसता का? आई, ती प्रेमात पडलेली माझ्या. काय काय सांगतोस? हो, म्हणजे ती म्हणाली होती मला वेड्यासारखं प्रेम करत होती ती. कळत होतं ते. मी खूप चुकलो ग. मल्हार, काय हे अरे? डोंट वरी आई, मी माफी मागेन तिची. मला नाही माहीत ती माफ करेल का, पण मी तिची माफी नक्की मागेन. तुझी शपथ. मी तुझा मुलगा मल्हार आज तुझ्यासमोर शपथ घेतो. तिची माफी मिळवून मगच शांत बसेन. मल्हार म्हणाला तसं आईने मायेने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आता कसं बोललास? हा माझा मुलगा आहे. मल्हार, तू आयुष्यात बिझनेसमध्ये यशस्वी हो नाही तर नको होऊ, पण कोणाला मनस्ताप देऊन त्रास देऊन कधीही काहीही मिळवू नकोस. कारण तुला त्यातून पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल, पण आनंद आणि समाधान कधीच नाही मिळणार, एवढंच लक्षात ठेव. मल्हार आता मनाशी ठरवत होता. पश्चातापाच्या अश्रूंनी त्याचे डोळे भरले होते आणि तो आता शरयूला भेटून माफी मागायचं ठरवत होता. इकडे इटलीमध्ये शरयू हळूहळू ठीक होत होती. आज ती आईस डान्सचा क्लास लावायला तिच्या आत्यासोबत आईस रिंकला आली होती. तिचं ॲडमिशन झालं होतं आणि ती आता बस स्केटिंग रिंकमध्ये स्केटिंगची प्रॅक्टिस करत होती. तिला तिची कोच सारा ही तिला काही टिप्स देत होती, शिकवत होती. शरयूने बर्फावरून उतरून काही साधे ग्लाइड्स आणि स्टोकिंग केलं. तिला जाणवलं लहानपणी केलेला सराव अजूनही शरीराच्या स्मृतीमध्ये जिवंत आहे. ती सामान्य नवशिक्यांपेक्षा खूप लवकर पुढे जात होती. अ व्हेरी गुड शरयू. तू यापूर्वी स्केटिंग केलंयस बरोबर? सारा म्हणाली. शरयूने फक्त हो असं उत्तर दिलं. शरयूने फॉरवर्ड क्रॉस ओव्हर वळणावर एक पाय दुसऱ्या पायावरून क्रॉस करून वेग वाढवण्याचा सराव सुरू केला. या हालचालीत तिला एकाग्रता आणि वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज होती. शरयू ऑलरेडी छान स्केटिंग करत असल्याने सारा आता तिला आलेल्या फोनवर कोणाशी तरी बोलण्यात बिझी होती. एवढ्यात एक अगदी आईस डान्सिंगमध्ये आणि स्केटिंगमध्ये तरबेज एक मध्यमवयीन मुलगा स्केट करत जोराने शरयू जवळून गेला. तसा तिचा तोल गडबडला आणि ती पडली तशी कोच तिच्याकडे जाऊ लागली, पण एवढ्यात तो तिच्या जवळून जोरात गेलेला मुलगा परत माघारी आला. हे आय एम सॉरी. तिला हात देऊन उठवण्यासाठी त्याने तिच्या पुढे त्याचा हात केला, पण तिने काही त्याचा हात पकडलाच नाही. एव्हाना सारा तिच्या जवळ पोहोचली होती. हे मॅन, व्हॉट इज धिस? धिस इज नॉट डन. शी इज न्यू. आय एम सॉरी मॅम. सॉरी. लागलं का तुला? का? पडल्यावर तुला लागत नाही का? शरयू चिडून म्हणाली आणि हाताचा कोपरा झाडू लागली. तिला थोडं खरचटलं होतं. ओ सॉरी. तो भुव्यावर करून निघून गेला.
कोचने तिला जरा बाजूला आणलं आणि तिला पाण्याची बॉटल दिली. ती पाणी पित होती, पण तिचं लक्ष समोर गेलं. ज्या मुलामुळे ती पडली होती तो मुलगा अतिशय सराईतपणे स्केटिंग आणि डान्सच्या मूव्ज करत होता. इतक्या छान की पाहतच राहावं. 2 मिनिट शरयू त्याच्याकडेच पाहत राहिलेली. तिला असं वाटत होतं, यार हे असं मलाही यायला हवं. एवढ्यात शरयूच्या बाजूला आलेली सारा हसून म्हणाली, हिज नेम इज अनिश मेनन. ही इज वन ऑफ द बेस्ट स्केटर्स ॲट दिस रिंक. थोडा घाईवाला आहे पण खूप टॅलेंटेड आहे. बस त्याला स्पोर्ट्समनशिप थोडी शिकवायला लागेल अजून. शरयूने फक्त खांदे उडवले आणि पाणी पिण्यात ती मग्न झाली. एनिवे, मग आता उद्या भेटू. आवडतंय ना तुला हे? हो खूपच. ती आता हसली. चल मग बाय. हो बाय म्हणत शरयू आपली बाकावर बसून तिचे स्केटिंग बूट काढत होती तर अनिश मेनन पुन्हा तिच्याजवळ आला. तो अपराधी चेहऱ्याने पण नम्रपणे म्हणाला, मघासाठी खरंच सॉरी. मला खरंच माहीत नव्हतं की तू नवीन आहेस. माफ कर. शरयूने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर दुसरीकडे वळवली आणि म्हणाली, इट्स ओके. ती शांतपणे म्हणाली आणि त्याला टाळत बूट काढू लागली. अनिश थोडा गोंधळला. त्याने बोलणं पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मी केरळहून आहे. तू? मग मी काय करू? शरयूने त्याला स्पष्टपणे उलट उत्तर दिलं आणि त्याच्याकडे पाहिलंही नाही. ओके, इट साऊंड्स यू डोंट वॉन्ट टू टॉक. अनिश क्षणभर स्तब्ध झाला. हो कळलं ना आता. मग तू जाऊ शकतोस. ती पुन्हा म्हणाली. त्याला शरयूकडून अशा थेट आणि दुसऱ्या उत्तराची अपेक्षा नव्हती, कारण तिथं प्रत्येक मुली त्याचं स्केटिंग आणि डान्स बघून त्याच्याशी मैत्री करायला हमखास यायच्या. पण ही मात्र त्याला जरा म्हणून भाव देत नव्हती. शिवाय तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती. त्याने स्वतःला सावरलं आणि हसून म्हणाला, ओके राहिलं, पण तू इंडियन आहेस म्हणून बोलावं वाटलं. तुला नाही आवडत, राहिलं, बाय. असं म्हणून तो तितक्याच वेगाने, जितक्या वेगाने आला होता तिथून निघून गेला. अनिश निघून गेल्यावर लगेचच रजनी आता तिच्याजवळ आली. काय ग, कोण होता तो? काय म्हणत होता? रजनीने दूर गेलेला त्याच्याकडे पाहत विचारलं. काय करणार आहे तो? ट्राय करत होता बोलायचं माझ्याशी. आय एम नॉट इंटरेस्टेड आत्तू. शरयूने थेट उत्तर दिलं. रजनी आत्ता तिच्या बाजूला बसली आणि तिला समजावलं, अगं कोणीतरी चांगला फ्रेंड मिळाला म्हणजे तेवढंच तू आधीच्या त्रासातून बाहेर पडशील. इथे तू कोणाला ओळखत नाहीस, त्याला फक्त मैत्री करायची असेल. शरयूने आपली बॅग खांद्यावर घेतली आणि उठून तिच्या आत्यासोबत निघालीही. पडते ग मी या सगळ्यातून बाहेर. आता बस मला थोडा वेळ हवाय. मी प्रयत्न करते त्यासाठी, पण त्यासाठी कोणाशी मैत्री करायची काहीही गरज नाहीये. शरयू म्हणाली. तिच्या आवाजात आताचा त्रास स्पष्ट जाणवत होता. रजनीने तिची पाठ थोपटली. ठीक आहे, जे तुला योग्य वाटेल ते कर. चल घरी जाऊ. पण हो, त्याआधी हॉट चॉकलेट पिणार आहेस ना? पण हो हे चालेल म्हणत आत्ता कुठे तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि दोघीही हॉट चॉकलेटच्या शॉपीमध्ये जायला निघाल्या. आजचा भाग इथेच संपलेला आहे. शरयूच्या आयुष्यात पुन्हा एका नवीन व्यक्तीने एंट्री केली आहे, अनिश मेनन. बघूया हा अनिश मेनन त्या दोघांच्या मध्ये काय आणखीन गोंधळ माजवतो. पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.